पटकन कमेंट करून सांगा कोण कोण फूडी आहेत। मी तर खूप फूडी आहे। पटकन या जेवायला। मस्त असा अक्षय तृतीया निमित्त आपला हा मेजवानीचा बेत आखलेला आहे आणि जेवण तर खतरनाकच भन्नाट झालेला आहे। सो प्रत्येक रेसिपी मी डिटेल मध्ये सांगणार आहे, बट हे सगळे पदार्थ तुम्ही ऑलरेडी केलेलेच आहात। फक्त छोटे छोटे जे टिप्स आणि ट्रिक्स असतात ना, तेच मी सांगण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे, कारण हे पदार्थ सगळे ऑलमोस्ट घरी बनवतात, सगळ्यांना त्याची रेसिपी ही माहिती आहे। फक्त छोट्या मोठ्या टिप्स फक्त मी सांगेन आणि जेणेकरून तुमच्या कमी वेळेमध्ये आपला पूर्ण छान स्वयंपाक अक्षय तृतीयेचा होऊन जाईल आणि मस्त असा नैवेद्यही तयार होईल। चला तर एवढा सगळा आपण बेत घातला, पण अक्षय तृतीयाचा अर्थ कोणाला माहिती आहे का, किंवा आपण अक्षय तृतीया का साजरी केली जाते? जरूर मला कमेंट मध्ये करून सांगा, कारण माझ्याही ज्ञानामध्ये थोडीशी वाढ होऊन जाईल। आणि जे काही मला माहिती आहे तर अक्षय तृतीया ही ना हिंदू धर्मात ना साजरा केला जरा अतिशय पवित्र हा सण आहे आणि सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने आपण हा साजरा करतो। आणि हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयाचा दिवस हा जैन धर्मासाठीही तेवढाच खूप महत्त्वाचा आहे। तर अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी एक तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी ना केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते। म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे ना शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभावही कधीही संपत नाही, असा तर मला एवढा समजलाय। तर चला तर आता पटकन वेळ न वाया घालवता आपण मस्त अशी ना की आमरस तयार करू। तर मी पूर्ण मँगोचा ना इथं पल्म वेगळ्या साईडला करून ठेवलेला आहे। ती पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली नाहीये, कारण जे काही महत्त्वाचे आहेत इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना तेच मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण ह्या गोष्टी नॉर्मली सगळ्यांना माहिती असतात आणि तुमचाही वेळ मला घ्यायचाच नाहीये। त्यामुळे पटकन आणि झटपट आपली रेसिपी कशी होते आणि छान अशी टिप्स काय काय असतात ना तेच फक्त बघायचं आहे। आणि गुळ घाला साखरच्या ऐवजी, कारण त्याची पूर्ण टोटली ना की टेस्ट पूर्ण चेंज होते। त्यामुळे कधीही आमरसमध्ये थोडंसं गुळ घाला, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। साखर घातला तरीही चालतं नो डाऊट, पण गुळाने टेस्ट खरंच खूप छान होते। आणि नंतर ना तुम्ही हँड ब्लेंडरनी ब्लेंडर ही करू शकता। मी इथं मिक्सरच्या जारमध्येच घातलेला आहे आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे। अशा पद्धतीने आपला आमरस तर तयार झाला। सायमल्टेनियसली तुम्ही साईडला बघू शकता की मी इथं बटाट्याचा कुकर लावलेला आहे। बटाटे छान उकडून घेतली आणि नंतर ना त्याच कुकरमध्ये मी तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेला आहे की आपल्याला छान अशी आमटी बनवण्यासाठी। आणि आमटी बनवताना ते एकदा छान डाळ एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि टोमॅटो टाका आणि एक दुसरी गोष्ट हळद टाका आणि वाटल्यास तर हिंग ही थोडं टाका, त्यामुळे त्याची टेस्ट खरंच खूप छान आणि खतरनाक होते। कारण हे डाळ शिजवतानाच घालायचं आहे, त्यामुळे त्याची टेस्ट आमटी खूप छान होते। आणि नंतर ना मी इथं भजीसाठी बॅटर मी तयार करत आहे। मिरची भजी करायचं आहे आपल्याला, त्यामुळे याचा बॅटर थोडा थिकच ठेवायचा, थिन अजिबात ठेवायचं नाहीये। चवीनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ घाला आणि नंतर ना ओवाही घाला। ओवाही तुम्ही क्रश करून घाला, त्यामुळे ओव्यामुळे छान अशी टेस्ट येते भजीसाठी आणि ओवा तर आपल्यासाठी चांगलंच आहे। आणि थोडंसं बेकिंग सोडा ही घाला त्यामध्ये आणि वाटल्यास तुम्ही याला हळद ही घालू शकता, तिखट ही घालू शकता। पण मिरची तिखट जर असेल तर तुम्ही तिखट अवॉइड केलं तरी चालेल, कारण ऑलरेडी मिरची तिखट असल्यामुळे ना तुम्हाला झणझणीत असं खूप लागेल। सो अशा पद्धतीनं बॅटर तुम्ही तयार करा। जास्त थिन बॅटर करू नका, थिकच बॅटर ठेवा, कारण आपण मिरची भजी करतोय। कांदा भजीचा बॅटर थोडासा वेगळा असतो आणि ह्या मिरची भजीचा बॅटर थोडासा वेगळा होतो। अशा पद्धतीने छान आम्ही मिरची भजी तळून घेतलेली आहे। आणि नंतर ह्यामध्ये तेलामध्ये ना की तुम्हाला जास्त तेल लागणार नाही, त्यामुळे तेलात थोडीशी चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे तुमची भजी तेलकट होणार नाही। चला तर पटकन आता बटाटा भाजीची आपण तयारी करू। तेल घातलेलं आहे 2 ते 3 टीस्पून। नंतर तेल छान असं गरम झालं की त्यानंतर जिरे आणि मोहरी टाका आणि तडतडल्यावरती तुम्ही इथं कढीपत्ता आणि मिरची टाकून घ्या। कढीपत्ता थोडीशी पाणी लागलेलं होतं, त्यामुळे थोडंसं ते तेल उडलं आणि नंतर ना एक कांदा ह्यामध्ये चिरून घाला आणि छान असा कांदा परततच असताना त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि मीठ घालून घ्या, कारण छान कांदा लवकर पटकन ना की शिजला जातो। आणि नंतर ना त्यामध्ये बटाटे घालून घ्या। खूप छान सोपी प्रोसेस आहे ही। आलंही घातलं तरी चालतं ह्यामध्ये आणि थोडंसं वरून बडीशेप घाला, त्यामुळे टेस्ट खरंच खूप छान होते। ह्यामध्ये अख्खे धणे घातले तरी चालतील,
त्याची टेस्ट छान येते। वर थोडीशी कोथिंबीर घाला गार्निशिंगसाठी। मस्त अशी आपली बटाटे भाजी तयार झाली। चला तर पटकन आमटी करायला घेऊ। ह्यामध्येच मी 2 टीस्पून तेल घातलं, नंतर मोहरी जिरे घातली, लसूण घातला ठेचून आणि नंतर ह्यामध्ये कढीपत्ता घेतली। कढीपत्ता धुवून घेतलेलं होतं, त्यामुळे थोडंसं तेल उडत होतं। नंतर असं छान असं परतल्यानंतर त्यामध्ये मी चटणी घातली आणि चटणी ही छान अशी लालसर झाल्यावरती मग मी इथं थोडीशी डाळ जी शिजवून घेतलेली होती ना, तर ती डाळीतलं पाणी घातलं आणि डाळ थोडीशी कुस्करून ह्यामध्ये टाकली। अशा पद्धतीने आपली झटपट आमटी ही तयार झाली। तुम्हाला सांगते गरम मसाला वगैरे काहीही वापरलेला नाहीये। अशा पद्धतीने जरी तुम्ही भाजी केला ना, का तर मी कुकरला लावत असताना त्यामध्ये मी टोमॅटो हिंग घातलेलं होतं आणि हळद घातलेलं होतं, त्यामुळे त्याची टेस्ट खतरनाकच येते। रेग्युलर आपण जे चपाती बनवतो ना ज्या कणकेचं, तर तेच आहे हे पीठ। मी दुसरं काही मळलेलं नाहीये किंवा ह्यामध्ये काही घातलेलं नाहीये। तर नंतर मी चपाती ही केली। घरी खूप कमी प्रमाणामध्ये पुऱ्या खातात, त्यामुळे जास्त मी पुऱ्या तळलेल्या नाहीये। मेनू कशी वाटले, व्हिडिओज कसा वाटला, आवडल्यास नक्की जरूर मला कमेंट करून सांगा। प्लीज तुमच्या एका कमेंटने आणि एका सबस्क्राईबमुळे मी खूप छान मोटिवेट होते आणि छान छान असे व्हिडिओ घेत जाईन। आणि काही चुकत असेल तरी नक्की मला कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।